शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालेलं होतं. एकूणच बंगालच्या उपसागराच्या दिशेने मान्सून प्रगती करेल आणि विशेष म्हणून पूर्व भारताकडून मान्सून विदर्भात येऊ शकतो, हा एक प्राथमिक अंदाज आहे. लवकरच मान्सूनची पुढची प्रगती होऊ शकते, कारण तसं अनुकूल वातावरण आता बनेल. मात्र सध्या पश्चिमी शाखा म्हणजे मुंबईच्या बाजूने मान्सून वीक आहे. काल पूर्व शाखेने खास करून पश्चिम बंगाल, थोडा झारखंडचा भाग आणि बिहारचा 50% भाग कव्हर झालेला आहे. थोडासा पूर्वेकडील ओरिसाचा भागही सुरू झाला आहे, परंतु अपेक्षित अशी प्रगती मान्सूनने पश्चिम शाखेकडून केलेली नाही, कारण तसं अनुकूल वातावरणच नाही. तर ते आपण बघणार आहोत. एकूणच सारांश सांगायचं झालं तर मान्सूनची प्रगती मुंबईकडून अजूनही लेट होण्याची शक्यता आहे. 13 तारखेला आपण जर आज वाऱ्यांची स्थिती बघितली तर वाऱ्यांची स्थिती सध्या देशाच्या भूभागावर गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहे. केवळ मान्सूनचे वारे या दिशेने येत आहेत आणि या भागावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत आहेत, परंतु थोडाफार किनारपट्टीचा हा भाग जर सोडला तर मान्सूनची फारशी प्रगती अजून होऊ शकलेली नाही. काही वारे हे या पद्धतीने या ठिकाणाहून येत आहेत आणि भारताच्या भूभागावर येत आहेत. मात्र या ठिकाणी असलेल्या एका सर्क्युलेशनकडे ते फिरून पुन्हा मागे फिरत आहेत. ही सध्याची वाऱ्यांची स्थिती आहे. JFS मॉडेल पावसाचं वातावरण दाखवते, परंतु तेवढा पाऊस पडत नाही आहे. परंतु आपल्याला काल विदर्भामध्ये पावसाचं वातावरण बघायला मिळालं. या ठिकाणी एक WD आहे आणि त्यामुळे एक ट्रप तयार झालेली आहे. त्यामुळे भारताच्या या भागात या ट्रपमध्ये पाऊस पडतोय. थोडं पूर्व भारताच्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. मात्र कोकण किनारपट्टीच्या दिशेने मुंबईकडून मान्सूनची फारशी प्रगती होताना दिसत नाही. 14 तारखेला हे पावसाळी वातावरण या पद्धतीने असण्याची शक्यता आहे. या भागातही पाऊस आहे, परंतु यामध्ये जो गॅप आहे, हा गॅप मान्सूनच्या पुढच्या प्रगतीतला अडथळा असतो. JFS मॉडेलने आपल्याला या भागातही पावसाचा अंदाज दिलेला आहे 15 तारखेला, परंतु JFSचा अंदाज फारसा जुळत नाही असे माझे काही अनुभव आहेत. परंतु यावर्षी कुठल्याही मॉडेलवर आपल्याला 100% निर्भरही राहता येणार नाही आणि अविश्वासही व्यक्त करता येणार नाही, कारण दुष्काळात पाऊस शोधण्याचं काम सध्या आम्ही करतो. आपण या ठिकाणी बघतो की पावसाचं प्रमाण तसं कमी होतं आहे आणि या ठिकाणी स्पष्टपणे जे कोरडे वारे या बाजूचे आहेत ते खाली येत आहेत आणि हे कोरडे वारे जोपर्यंत मान्सूनच्या वाऱ्यांना विरोध करतील तोपर्यंत मान्सून पुढे सरकण्यात अडथळे निर्माण होतील. तर या कोरड्या वाऱ्यांना थोडा विरोध करण्याचं काम या ठिकाणी एक हलकंसं सर्क्युलेशन बनलेलं आहे आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरामधून आपण बघतो की या ठिकाणापर्यंत विरोध करणारे वारे येत आहेत. त्यामुळे थोडं पावसाचं क्षेत्र या विभागात तयार होऊ शकतं. ह्या 17 तारखेचा दिवस आहे. 18 तारखेला देखील पहिल्यांदा आपल्याला वाऱ्यांची स्थिती किंवा अधिक पावसाचं क्षेत्र या भागामध्ये दिसते. बंगालच्या उपसागराच्या दिशेने हे वातावरण मदत करणार आहे आणि हे पावसाचं प्रमाण JFSने तरी वाढताना दाखवलेलं आहे. शिवाय अशा पद्धतीने हे वारे आहेत, त्यामुळे हे वातावरण वाढण्याची शक्यता आहे. आपण याही ठिकाणी बघतो बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव जवळपास मध्य भारतापर्यंत पोहोचणार आहे आणि याचा अर्थ उघड आहे की मान्सून पूर्वेकडून सुद्धा प्रगती करू शकतो.
आपण या ठिकाणी सुद्धा बघतो, मात्र हे कोरडे वारे खूप मोठा रोध निर्माण करत आहेत मान्सूनच्या वाऱ्यांना. 22 तारखेला आपल्याला काहीतरी नवीन वादळी प्रणाली या भागात विकसित होईल आणि ही भारताच्या दिशेने सरकेल असा अंदाज आहे. त्याचे थोडे इफेक्ट या ठिकाणी आपल्याला जाणवू लागले आहेत. CFSने या आठवड्यामध्ये कोकण किनारपट्टीला साधारण 12 ते 19च्या दरम्यान वातावरण बदलेल आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल असं एक शक्यता व्यक्त केलेली आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 19 ते 26च्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून एक सिस्टम विकसित होईल. एक ट्रफ पश्चिमी किनारपट्टीलाही या ठिकाणी असणार आहे कोस्टल भागामध्ये, आणि या दोघांचा मिलाप महाराष्ट्रात होत असल्यामुळे या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढू शकतं. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे 26 तारखेपासून 3 जुलैपर्यंत संपूर्ण भारताचं विचार करता अतिवृष्टीचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय. आणि जर हे वातावरण तयार झालं तर सगळे महाराष्ट्रातले शेतकरी आणि संपूर्ण भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस दाखवला जातोय. आजपासून हवामानात थोडा बदल होईल, ढगाळ वातावरण वाढेल. आणि दुसरा हवामानातला बदल म्हणजे ICMW मॉडेलने कोकणामध्ये म्हणजे मुंबईपर्यंतच्या वातावरणात बदल होईल असं दाखवलेलं आहे. पूर्व विदर्भात कालही पाऊस झालाय आणि आजही पावसाची शक्यता आहे. उद्या 14 तारखेला मात्र विदर्भात अजूनही वातावरणाची शक्यता थोड्या प्रमाणात दाखवलेली आहे. तर कोकणामध्ये देखील, दक्षिण कोकणात खास करून पावसाळी वातावरणाची शक्यता वाढते. घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वाढते. 15 तारखेला थोडं विदर्भामध्ये वातावरण आहे, खास करून नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये. आणि कोकणातही पावसाचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास अजून तरी 15 तारखेपर्यंत कुठलंही वातावरण नाही. परंतु मान्सून हे वारे आहेत, त्यामुळे यदाकदाचित ढगाळ वातावरणाबरोबर वाऱ्यांची होणारी प्रगती यदाकदाचित मान्सून पुढे सरकण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र पाऊस कमी असेल. 16 तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचा खूप चांगला प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचवेळेस कोकणामध्ये घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण थोडं असण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा आपल्याला बंगालच्या उपसागराकडून पावसाचं वातावरण महाराष्ट्राकडे सरकताना 17 तारखेला दिसणार आहे. त्याच वेळेस आपल्याला कोकण किनारपट्टीला पाऊस वाढताना दिसेल आणि मग मान्सून 17 तारखेपासून नाशिक, धुळे, नंदुरबार या भागाकडे सरकण्याची शक्यता राहील. त्याच वेळेस तो विदर्भातूनही सरकण्याची शक्यता राहील. अतिशय चांगल्या अशा पद्धतीचे वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघायला मिळते. 19ला देखील ICMW मॉडेलने महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वातावरणाचा प्रभाव दाखवलेला आहे. कोकणात पावसाचं प्रमाण तसं जेमतेमच आहे, परंतु पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या या भागात म्हणजे यामध्ये लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्वेकडून वातावरण सरकतंय. पूर्वेकडून मान्सून विदर्भात आला तर आश्चर्य मानू नये. त्यामुळं मराठवाड्याच्या बऱ्याच भागात अगदी बीड पूर्व, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्यापर्यंत चांगलं पावसाळी वातावरण तयार होते, अगदी सोलापूर पूर्वपर्यंत. 20 तारखेला मात्र या ठिकाणी हे वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल, परंतु विदर्भाची गरज मात्र या दरम्यान भागून जाईल असं दिसतंय. 21 तारखेपर्यंत विदर्भात मात्र जोर त्याचा राहील आणि विदर्भातले सगळेच जिल्हे तो कव्हर करतोय. मात्र आपण या ठिकाणी असं बघतो की दक्षिण कोकणाचा मुंबईपर्यंतचा जर भाग सोडला तर पावसाळी वातावरण नाही. आणि 22 तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे आपण या ठिकाणी अहिल्यानगर,
सोलापूर, जालना या भागात देखील स्थानिक वातावरणाचा अतिशय चांगला प्रभाव निर्माण होतोय. आणि मग 22 तारीख एकमेव अशी तारीख आहे की जी मान्सून महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करण्यासाठी तयार आहे. मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात आल्याचं 23 तारखेला होऊ शकतं. पूर्व विदर्भात दरम्यानच्या काळात अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे, कारण सातत्याने पाऊस आपल्याला 17 तारखेपासून पुढे दिसतोय. कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल आणि पहिल्यांदा 22-23 तारखेपासून मुंबईकरांना पाऊस मिळणार आहे. आपल्याला पहिल्यांदा कोकणाकडून म्हणजेच अरबी समुद्राच्या शाखेकडून पावसाचं वातावरण हे तीव्र झालेलं दिसणार आहे. आणि जसं हे वातावरण तीव्र होईल तसं पूर्वेकडील म्हणजे विदर्भातील पावसाचं वातावरण कमी होईल. 25 तारखेला आपण बघतो 24 आणि 25 मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये आणि खास करून कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल आणि ते विदर्भातील पावसाचं प्रमाण जे वाढलेलं होतं 23 तारखेपर्यंत ते कमी व्हायला सुरुवात होईल. 26 तारखेला देखील मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पाऊस असेल. कोकणात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण बघतो की 22, 23, 24, 25, 26 हे 5 दिवस कोकणाच्या दिशेने म्हणजे पश्चिमी शाखा जी आहे ती तीव्र होणार आहे. आणि मग एकदाचा मान्सून महाराष्ट्र कव्हर करेल. म्हणजे साधारण 22-23 पासून पुढे मान्सून महाराष्ट्र कव्हर करेल असं म्हणायला हरकत नाही. विदर्भाच्या दिशेने पुन्हा एकदा पाऊस उघडणार आहे आणि कोकणाच्या दिशेने पाऊस वाढणार आहे. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे. परंतु आपण 27 जूनला पोहोचत नाही. तसा जूनची पावसाची सरासरी ही काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. आणि तसं जर विचार केला तर आत्ता महाराष्ट्रात जो पाऊस दाखवला गेला आहे एवढा जरी पाऊस पडला तरी मान्सूनची जूनची सरासरी बऱ्यापैकी कव्हर होईल. आपण या मॉडेलनुसार वाऱ्यांची स्थिती जर बघितली तर या ठिकाणी एक सर्क्युलेशन आपल्याला दिसते. त्यामुळे मान्सूनचे वारे या ठिकाणी पश्चिमी शाखेनुसार या चक्राकार स्थितीकडे जात आहेत. त्याचबरोबर विदर्भामध्ये एक चक्राकार स्थिती आहे आणि या ठिकाणी बिहारवर एक चक्राकार स्थिती आहे. यांचं एक ट्रप आहे आणि त्यामुळे विदर्भात पाऊस पडतोय, एक लक्षात घ्या. आणि काही मान्सूनचे वारे हे या पद्धतीने या चक्राकार स्थितीकडे येत आहेत, तर काही वारे हे या ठिकाणावरून या चक्राकार स्थितीकडे जाताना दिसत आहेत. एकूणच आपण परिस्थिती बघतो. आपण महाराष्ट्राचा एकत्रित विचार जर या मॉडेलनुसार केला तर या ठिकाणी आपल्याला साधारण पुढील 15 दिवसामध्ये जोरदार पावसाची शक्यता दिसते. आपल्याला अगदी अकोला अमरावतीपासून या भागात एक चांगलं पाऊसमान दिसते, जवळपास या भागापर्यंत म्हटलं तरी चालेल. आणि हा एक भाग आपल्याला पावसाचा आहे. या ठिकाणीही गरजेपुरता पाऊस किंवा पेरणीपुरता पाऊस होऊन जाईल. मात्र आपल्याला अडचण जी दिसते ती थोडी नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या काही भागात थोडीफार आहे, विशेष नाही. आता आपण झटपट पावसाची काय स्थिती ते बघू. आज आपल्याला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 5ही जिल्ह्यांमध्ये अगदी वर्ध्यापर्यंत पावसाची शक्यता आहे. त्याच वेळेस आपल्याला पुणे जिल्ह्यापर्यंत, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता दिसते. उद्या मात्र ही पावसाची शक्यता केवळ विदर्भापुरती थोडी मर्यादित आहे. पाऊस कमी होतोय 14 तारखेला. 15 तारखेला तसा पाऊस कमीच आहे, परंतु नागपूर, भंडारा, गोंदिया म्हणजे विदर्भात थोडी शक्यता वाढते आहे. 16 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. पावसाचं प्रमाण वाढतंय, मात्र कोकणाकडून पश्चिमी शाखा फारशी प्रभावी नाही. 17 तारखेला पहिल्यांदा वातावरणीय बदल होईल आणि पश्चिमी शाखेला थोडं बळ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे मान्सून पुढे सरकण्यात देखील 17-18 तारीख ही आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावेल असं दिसतंय.
नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. 18 तारखेला देखील विदर्भात चांगला पाऊस होईल. घाट माथ्यावर पावसाची शक्यता आहे अगदी नाशिकपर्यंत. 18 तारखेला अगदी मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांपर्यंत हा पाऊस पोहोचणं अपेक्षित आहे. यामध्ये मग जळगावचा पूर्व भाग असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, अगदी जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड चा पूर्व भागापर्यंत हा पाऊस असणार आहे. त्यामुळे चांगला पाऊस या भागात दिसतोय. 19 तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने अतिशय चांगलं वातावरण आहे. हेबी वातावरण बीडपर्यंत पोहोचेल आणि मग 20 तारखेला देखील 20 तारखेला हवामानातला एक पुन्हा बदल असा असतोय की घाट माथ्यावर पाऊस वाढेल. कोकणात 20 तारखेपर्यंत समाधानकारक पाऊस नाही. दरम्यान विदर्भात पाऊस होतोय. 21लाही विदर्भात पाऊस आहे. 21 तारखेपर्यंत मुंबईला समाधानकारक पावसाची सुरुवात होताना दिसत नाही. पहिला दिवस आहे 22 तारखेला मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भासहित मोठं पावसाळी वातावरण 22 तारखेला पहिल्यांदा निर्माण होतंय. तारखा जशा पुढे जातात तसा पाऊस कमी होताना देखील दिसतोय आणि हे वर्ष कसोटीचं आहे, मी यापूर्वी सांगितलेलंच आहे. त्यामुळे विनंती आहे की फार अभ्यासकांवर ताशेरे मारण्यापेक्षा हवामानाचा नेमकी बदल काय आहे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने अंदाज घ्या. शेती यावर्षीची सोपी नाही आहे. 23-24 तारखेला अतिशय चांगलं वातावरण पश्चिमी शाखेकडून सुरू होईल आणि झटपट 22, 23, 24ला मान्सून महाराष्ट्रात प्रगती करेल असं स्पष्ट आहे. आपण जर पाणीसाठ्याचा विचार केला तर मोठ्या प्रकल्पांमध्ये आता केवळ 28% पाणीसाठा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. केवळ 28% पाणीसाठा आहे. त्यानंतर 39% पाणीसाठा हा मध्यम प्रकल्पांमध्ये, 30% पाणीसाठा हा लघु प्रकल्पांमध्ये आहे आणि एकूण जो पाणीसाठा आहे महाराष्ट्राचा तो आता केवळ 30% शिल्लक आहे. जून महिना अर्धा संपलेला आहे. त्यामुळे पाणी संकट किती तीव्र होणार आहे यावर्षी हे आपल्याला बघावं लागणार आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.